नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला HSRP नंबर प्लेट कशी बनवायची ह्या संदर्भात माहिती सांगणार आहे। यासोबत HSRP प्लेटसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा ही पण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता शासनाद्वारे HSRP नंबर प्लेट ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना आता नवीन HSRP नंबर प्लेट ही लावावी लागणार आहे। त्या संदर्भात निर्णय देखील आता घेण्यात आलेला आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे आणि तेथूनच तुमच्या गाडीसाठी तुम्हाला HSRP नंबर प्लेट ही बुक करायची आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे। त्यामुळे 30 एप्रिलच्या अगोदर सर्व नागरिकांना HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आलेले आहे। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेलच, या नवीन नंबर प्लेटसाठी फीस किती लागणार आहे? तर बघा, 2 व्हीलरसाठी 531 रुपये, 3 व्हीलरसाठी 590 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 879 रुपये हे लागणार आहेत। तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला HSRP नंबर प्लेट ही दिली जाणार आहे। यासाठी अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी ह्या दोन प्रकारचे ऑप्शन अवेलेबल आहेत। केवळ मोजक्याच ठिकाणी होम डिलिव्हरी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि सर्वात जास्त अपॉइंटमेंट हा ऑप्शन अवेलेबल असणार आहे। परंतु जर तुम्ही मुदतीच्या अगोदर नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला RTO द्वारे फाईन लावलं जाणार आहे। RTOच्या नियमानुसार दंड हा आकारला जाणार आहे। यामध्ये 1000 रुपये ते 10,000 रुपयांपर्यंत दंड RTO आकारणार आहे। त्यामुळे फाईनपासून वाचण्यासाठी तुमच्या गाडीला लगेच HSRP नंबर प्लेट ही बसवून घ्या। आता आपण त्याच संदर्भात ऑनलाईन स्वरूपात HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती घेणार आहोत। चला तर ऑनलाईन अर्जाला सुरुवात करूया। यामध्ये सुरुवातीला तुम्हाला मोटार वाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर HSRP हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये HSRP ऑनलाईन सुविधा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट ऑफिस यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे RTO ऑफिस निवडायचे आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तो तुम्ही या लिस्टमध्ये पाहू शकता। येथे बघा, सर्व जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। त्यामध्ये आता मी नांदेड जिल्हा निवडतो। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडंसं लोडिंग घेईल, त्यानंतर HSRP ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील, त्यापैकी बघा HSRP रिप्लेसमेंट हा एक जो ऑप्शन आहे तो तुम्हाला तुमची नंबर प्लेट खराब झाली असेल तर रिप्लेस करण्यासाठी वापरता येतो। त्या ठिकाणी तुम्ही बुक या ऑप्शनवर क्लिक करून तुमची खराब झालेली नंबर प्लेट रिप्लेस करू शकता। परंतु आता आपल्याला नवीन नंबर प्लेटसाठी बुकिंग करायची आहे, त्यामुळे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे ऑप्शन आपल्याला निवडावं लागणार आहे। त्यामुळे या ऑप्शनच्या समोरील बुक या बटनावर क्लिक करा। थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर HSRP नंबर प्लेटचा ऑनलाईन फॉर्म उघडेल। यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आहेत, त्या स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे। यामध्ये बघा, सुरुवातीला व्हेकलची इन्फॉर्मेशन टाकायची आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकला नंतर चेसी नंबर टाकायचा आहे। पूर्ण चेसी नंबर टाकण्याची गरज नाही आहे, शेवटचे 5 आकडे हेच तुम्हाला टाकायचे आहे आणि इंजिन नंबरसाठी देखील शेवटचे 5 आकडेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि नंतर मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा बरोबर फिल करा, जर चुकला तर तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर क्लिक हिअर या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्या गाडीची सर्व माहिती फेच होईल। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाडी संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। बघा, गाडीची रजिस्ट्रेशन डेट, त्यासोबत फ्यूल टाईप, मेकर कोण आहे, व्हेकलचं टाईप, व्हेकल कॅटेगरी ही सर्व माहिती दिलेली आहे। या ठिकाणी माहितीमध्ये फक्त तुम्हाला व्हेकलची कॅटेगरी निवडायची आहे, म्हणजेच तुमची गाडी स्कूटर आहे की मोटरसायकल आहे हे निवडायचं आहे आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ओनरचं नाव टाकायचं आहे, म्हणजेच गाडीचा मालक कोण आहे, गाडी कोणाच्या नावे आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे।
नाव टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डीच्या सेक्शनमध्ये ओनरची ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी बरोबर टाका आणि त्यानंतर बिलिंग ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला तुमचा मूळ पत्ता टाकायचा आहे. या ठिकाणी काही चूक होऊ देऊ नका. सर्व माहिती एकदा बरोबर आहे का चेक करा आणि त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर खाली स्क्रोल करा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि तुमच्या समोर अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी हे 2 ऑप्शन येतील. त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणताही ऑप्शन निवडू शकता. या ठिकाणी बघा, आमच्या शहरामध्ये होम डिलिव्हरी अवेलेबल आहे का हे आता मी चेक करतो. या ठिकाणी तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक अवेलेबिलिटी या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुमच्या शहरामध्ये होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्हाला होम डिलिव्हरी हा ऑप्शन निवडायचा आहे. परंतु बघा, या ठिकाणी आमच्या शहरामध्ये होम डिलिव्हरीचा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मी अपॉइंटमेंट हाच ऑप्शन निवडेल. त्यासाठी तुम्हाला ॲपेक्शन सेंटर अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपॉइंटमेंटचं सेक्शन येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळील डीलरचं नाव शोधायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला डिस्ट्रिक्ट स्टेट महाराष्ट्र जे सिलेक्टेड आहे त्याच्या बाजूला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लिस्टमध्ये जे काही नावं येतील त्यामध्ये तुमच्या सर्वात जवळील जो काही डीलर असेल तो डीलर तुम्हाला चूज करायचा आहे. डीलर चूज केल्यानंतर डीलरचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यासोबतच अर्लिएस्ट कोणती डेट अवेलेबल आहे ती पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म डीलर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल. मग अपॉइंटमेंट डेट आणि टाईम हा स्लॉट सिलेक्ट करण्यासाठीचा सेक्शन उघडेल. त्यामध्ये तुम्हाला किती तारखेला नंबर प्लेट बसवायची आहे ती तारीख निवडायची आहे आणि त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वेळ निवडायची आहे. यामध्ये बघा, 4 प्रकारचे टाईम हे दिलेले आहेत. त्या 4पैकी कोणतीही वेळ तुम्ही निवडू शकता. सोयीनुसार वेळ निवडल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची बुकिंग समरी येईल. त्यामध्ये अपॉइंटमेंट संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली असेल. या ठिकाणी पण तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करावं लागणार आहे. 2 व्हीलरसाठी 531 रुपये लागणार आहे. मी या अगोदरच या संदर्भात 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर या सर्वांसाठी फीस किती लागते याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमची 2 व्हीलर गाडी असेल तर या ठिकाणी तुम्हाला 531 रुपये फी पेमेंट करायची आहे. यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि आय ॲग्री यावर टिक मार्क करायचं आहे. नंतर पे ऑनलाईन या बटनावर क्लिक करायचं आहे. थोडंसं लोडिंग घेईल आणि नंतर पे ऑनलाईनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेट या सर्व प्रकारे ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करता येणार आहे. या ठिकाणी मी UPIचा वापर करून पेमेंट करणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी UPI ID टाकलेली आहे. आता कन्फर्मिंग पेमेंट असं होत आहे. आता मी फोनपेवरून पेमेंट करणार आहे. फोनपेवरून पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन पेमेंट हे सक्सेसफुल होईल आणि मग त्यानंतर HSRP अपॉइंटमेंट पेमेंटची रिसिप्ट ही ओपन होईल. तुम्हाला ही रिसिप्ट डाउनलोड करायची आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. ही पावती खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी तुम्ही अपॉइंटमेंटच्या वेळी डीलरकडे जाल तेथे तुम्हाला ही पावती दाखवावी लागेल. पावती आणि RC बुक दाखवल्यानंतरच तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट ही बसवली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता. महत्त्वाची अशी माहिती आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.